लग्नाची कथा भाग 5. आकांक्षाला पण हेच हवं होतं. ती पण त्याचं बोलणं ऐकून खुश झाली. बरं झालं, गावावरून परत येईपर्यंत तर या खडूसचं तोंड पाहायचा विषय येणार नाही. आल्यानंतर पुढं पाहून घेता येईल. आकांक्षा आपल्या मनाशीच विचार करत होती. भाग 4 वरून आता पुढे. तनू पण खुश झाली. तिला पण आकांक्षासोबत अजून खूप गप्पा मारायच्या होत्या. बरं, आता जातो आम्ही, तुम्ही दोघी पण झोपा आता, म्हणत त्या दोघी बाहेर निघाल्या. तितक्याच सुधाला काहीतरी आठवलं म्हणून पुन्हा त्या माघारी वळल्या. काय ग काकू, अजून काय सूचना आहेत का? तनू सुधाला परत येताना पाहून म्हणाली. आकांक्षा, तुला सकाळी लवकर उठावं लागेल. उद्या सकाळी तुला किचनमध्ये एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे. आपल्याकडे तशी पद्धत आहे. म्हणजे नवीन नवरीने लग्नाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवून सर्वांचं तोंड गोड करायचं असतं. हो आई, उठते मी लवकर, आकांक्षा म्हणाली. त्या दोघींना झोपायला सांगून सुधा निघून गेल्या. इकडे रामराव विहानच्या रूममध्ये त्याला सांगायला गेले. विहान, तुला आणि आकांक्षाला 2 दिवसांनी गावी जायचं आहे. गावदेवीच्या दर्शन घेऊन या आणि मग तुमच्या सुखी संसाराला तुम्ही सुरुवात करा. विहान शांतपणे सर्व ऐकत होता. नाही म्हटलं तरी अन्वीला पाहिल्यापासून, तिला भेटल्यापासून ती त्याला आवडली होती. पण त्यानं तिला तसं सांगितलं पण नव्हतं. त्यावेळी तो तिला बोलू शकला नाही. पण अन्वी असं वागेल असं त्याला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. अरे काय झालं रे विहान, मी इथं तुला काहीतरी सांगतोय आणि तू कसल्या एवढ्या विचारात हरवून गेला आहेस? रामराव त्याच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत होते. हा बाबा, काय म्हणालात तुम्ही? तो आपल्या विचारातून बाहेर येत म्हणाला. अरे, मी म्हणालो 2 दिवसांनी तुला आणि आकांक्षाला गावदेवीच्या दर्शनाला गावी जायचं आहे. आणि गावदेवीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याकडे नवरा नवरी एकत्र येत नाहीत. ते एका वाक्यात सर्व बोलले. अहो बाबा, हे काय बोलताय? मी आणि ती आकांक्षा एकत्र? तो बोलता बोलता मध्येच थांबला. विहान अर्धवट बोलून मध्येच थांबला. त्यामुळे रामरावांचा गैरसमज झाला. अरे, गावावरून येईपर्यंतच तुला तिच्यापासून दूर राहायचं आहे, ते त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाले. अहो बाबा, समजलं मला, तो त्याच्या बाबांकडे न पाहताच म्हणाला. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपलेत. आकांक्षा आणि तरू बराच वेळ गप्पा मारत होत्या. रात्री उशिराने दोघी पण झोपून गेल्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी आकांक्षा जरा उशिरानेच उठली. ती शेजारी झोपलेल्या तनूला आश्चर्याने पाहत होती. ती अजून पण झोपेत असल्यामुळे कालचा प्रकार पूर्णपणे विसरून गेली होती. अरे, मी इथे कुठे आहे? ती डोळे चोळत स्वतःच्या मनाला विचारत होती. कधीतरी असं होतं ना, आपण आपल्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी असतो. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर आपल्याला वाटतं आपण आपल्याच घरी आहे. आजूबाजूच्या वस्तू पाहून आपण अचानक गडबडून जातो. पण क्षणातच आपल्याला सर्व लक्षात येतं. असाच काहीसा प्रकार आकांक्षासोबत पण घडला होता. ती पुन्हा आपले डोळे चोळून उघडून एकदा सर्वत्र नजर फिरवते. आता ती चांगली जागी झाली होती. तिला काल काय झालं ते सर्व आठवलं आणि ती स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेत, आकांक्षा, तू ना वेळपटच आहेस, म्हणत तिनं घड्याळाकडे पाहिलं. अरे बापरे, मला आईंनी लवकर उठायला सांगितलं होतं. काय हे आकांक्षा, किती बावळट आहेस तू. पहिल्याच दिवशी सासूबाईंवर काय इम्प्रेशन पडेल तुझं? ती पटकन उठून बाथरूममध्ये गेली. आंघोळ वगैरे पटकन आवरून ती बाहेर आली. तितक्यात तनू पण डोळे सोडत उठली. तिनं आकांक्षाला गुड मॉर्निंग केलं. आकांक्षाने पण तिला गुड मॉर्निंग केलं.
ती विश करून पटकन खाली जायला निघाली. मॅडम, आता उठला आहात का तुम्ही? का रात्री तुमच्या सासूबाईंनी काय सांगितलं ते विसरून गेलात वाटतं, तनू आकांक्षाची मजा घेत म्हणाली. तनू, तू तरी मला लवकर उठवायचंस ना. चल मी जाते खाली, तू आवर तुझं, म्हणत आकांक्षा खोलीतून पटकन बाहेर पडली. अगं हळूहळू पळशील बघ, तनू पाठीमागून हसून तिची मजा घेत म्हणाली. आकांक्षा झरझर जिन्यावरून उतरून खाली आली. सर्वजण नाश्ता करायला टेबलवर बसले होते. सुधा आकांक्षाकडे पाहत म्हणाल्या, गुड मॉर्निंग बेटा, झोप नीट झाली ना? तिने होकारार्थी मान डोलावली. चल आपण किचनमध्ये जाऊया. आकांक्षा सुधाच्या पाठीमागे चालत किचनमध्ये आली. बाप रे, किती मोठं किचन आहे. आमच्या घराचा हॉल पण यापेक्षा लहान आहे. ती किचनमध्ये सर्वत्र नजर फिरवत तोंडातल्या तोंडात पुटपुटली. आकांक्षा, काय बनवणार आहेस? काही ठरवलं आहे का? सुधा, आई तुम्हीच सांगा ना, मी काय बनवू? ती अडखळत म्हणाली, कारण तिनं काय बनवायचं हे ठरवलंच नव्हतं. अगं मी कसं सांगू तुला? तुला जे छान बनवता येत असेल ते बनव ना. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आई, शिरा बनवू का? ती सुधाकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत म्हणाली. चालेल, बनव शिरा. सुधाने तिला शिरा बनवायचं साहित्य काढून दिलं आणि बाहेर गेल्या, कारण तिला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून. त्या बाहेर सर्वांसोबत जाऊन बसल्या. बाजूला रखमाबाई होत्याच. त्या आकांक्षाकडे पाहत म्हणाल्या, ताईसाहेब, तुम्हासनी काय लागलं तर मला सांगा. अहो मावशी, मला ताईसाहेब वगैरे नका ना बोलू, मला आकांक्षाच म्हणा. ती रखमाबाईंकडे पाहून गालातच हसून म्हणाली. बरं बाई, आकांक्षा म्हणेल. त्या पण तिच्याकडे पाहून हसून म्हणाल्या. थोड्याच वेळात आकांक्षा आणि रखमा शिरा घेऊन बाहेर आल्या. सर्वांना त्या दोघींनी शिरा वाढला. दादासाहेब आकांक्षाकडे पाहत म्हणाले, पोरी, आधी आजीला तुझ्या हातचा शिरा देऊ नये. हो म्हणत आकांक्षा आजीच्या रूमच्या दिशेने गेली. दरवाजा पुढे लोटला होता. आकांक्षाने तो आतमध्ये ढकलला आणि ती आजीच्या रूममध्ये आली. आजी त्यांचं आवरून नुकत्याच बसल्या होत्या. ये ग पोरी, काय बनवलंस गोळाचं? आजी आकांक्षाला आलेलं पाहून म्हणाल्या. आजी, शिरा बनवला आहे, तुम्हाला आवडतो का? आकांक्षा, हो ग, तर मला खूप आवडतो. आजी, घ्या मग, गरम गरम खाऊन घ्या. ती प्लेट पुढे करत म्हणाली. आजी अगदी आवडीने शिरा खात होत्या, पण मध्येच अचानक तोंड वाकडं करत त्यांनी प्लेट खाली ठेवली. आजी, काय झालं? शिरा चांगला झाला नाही का? आकांक्षा आजीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून दबकत बोलली. तूच खाऊन बघ कसा बनवलायस तो. असा शिरा कोणी बनवतं का? आजी आता मात्र ती थोडी घाबरली. अशी बघते काय, खाऊन बघ कसा केला आहेस ते. हो बरं, खाते, असं घाबरून बोलत तिने एक घास खाऊन पाहिला. शिरा तर छान झाला होता. मग आजी अशा का बोलताय? तितक्यात आजी हसून म्हणाल्या, कशी मजा केली एका मुलीची. छान झालाय शिरा. पोरी, तुझ्या हाताला चव आहे बघ. आजी तिच्याकडे पाहून कौतुकाने म्हणाल्या. आजी, मी किती घाबरले हो. ती लांब श्वास घेत म्हणाली. अगं असंच तुझी जरा गंमत करून पाहावी म्हटलं. आजी हसत म्हणाल्या. त्यानंतर ती पण हसत आजीला नमस्कार करून बाहेर आली. इकडे तोवर रखमाने सर्वांना शिरा वाढला. दादासाहेब, सुषमा, राम सर्वांनी शिऱ्याचा एक एक घास खाल्ला. अप्रतिम, खूप छान बनवला आहेस शिरा. दादासाहेब आकांक्षाकडे पाहत म्हणाले. सर्वजणच आकांक्षाने केलेल्या शिऱ्याचं कौतुक करत होते. रामराव पण म्हणाले,
आकांक्षा, उत्तम झाला आहे शिरा. आकांक्षाने दादासाहेबांना आणि रामरावांना वाकून नमस्कार केला. दोघांनी पण तिला गिफ्ट दिलं. तितक्यात तनू तिचा आवरून खाली आली. हे तनू, तू पण कर नाश्ता, आणि आकांक्षा तू पण बस ना ग नाश्ता करायला, सुधा त्या दोघींना बसायला सांगत म्हणाल्या. विहान काय अजून आला नव्हता. आकांक्षा सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत खुर्चीत बसली. तितक्यात तनू तिची मस्करी करत म्हणाली, आकांक्षा, दादा जिमला गेला असेल, तुला तो येईपर्यंत थांबायचं असेल तर थांब बाई. काय घेऊ तनू, गप बस ना आता, आकांक्षा तिच्यावर डोळे मोठे करत म्हणाली. दोघी पण नाश्ता करायला बसल्या. त्या दोघींचा नाश्ता होतच आला होता. तोवर समोरून विहान येताना आकांक्षाला दिसला. त्याने जिम करून चांगलीच बॉडी बनवली होती. तो समोर दिसताच पटकन तिने दुसरीकडे नजर वळवली. तो भरभर जिना सोडून वरती गेला. आकांक्षाचा आणि तनूचा नाश्ता करून झाल्यावर त्या दोघी थोडा वेळ गप्पा मारत बसल्या. तितक्यात रामराव आकांक्षाकडे पाहत म्हणाले, आकांक्षा, तुझं कॉलेज कधीपासून सुरू होणार आहे? आहे अजून वेळ. 1 महिन्यानंतर कॉलेज सुरू होणार आहे. आकांक्षा, मग ठीक आहे. बाबा कसला तरी विचार करत म्हणाले. तितक्यात विहान त्याचा आवरून खाली आला. मॉम, नाश्त्याला काय आहे? मला नाश्ता दे, असं म्हणत तो खुर्चीत बसला. सुधा त्याला नाश्ता वाढत होत्या. तेवढ्यात राज विहानकडे पाहत त्याला म्हणाला, दादू, आता आईला नाश्ता नाही मागायचा, आकांक्षा वहिनीला नाश्ता वाढायला सांगायचा. विहानने त्याच्याकडे रागात बघितला. तसा तो पण खाली पाहून गालात हसत नाश्ता करू लागला. आकांक्षा पण थोडी बावरून राजकडे पाहत होती. तनू, चल ना आपण बंगला पाहूया, ती तिथून सटकण्याच्या हेतूने तनूकडे पाहत म्हणाली. हो चल, म्हणत तनू पण उठली. तनू आधी तिला टेरेसवर घेऊन गेली. टेरेसवर अनेक फुलझाडे लावली होती. गुलाब, मोगरा, जास्वंद अशी बरीच छोटी मोठी फुलझाडे होती. आकांक्षा सर्व कुतूहलाने पाहत होती. त्यानंतर त्या दोघी खाली आल्या. बंगल्यात एकूण 16 बेडरूम होत्या. वरती 15 बेडरूम होत्या. त्या सर्व तनूने आकांक्षाला फिरून दाखवल्या. नंतर त्या दोघी खाली आल्या. खाली किचन, देवघर आणि आजीची बेडरूम होती आणि भला मोठा आणि प्रशस्त असा आधुनिक पद्धतीने डेकोरेट केलेला हॉल. तनू आधी तिला किचनमध्ये घेऊन गेली. किचन तर तिने सकाळीच पाहिलं होतं. तिथून त्या दोघी देवघरात आल्या. तिने देवाला नमस्कार केला. थोड्या वेळापूर्वीच सुधांनी देवपूजा केली होती. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. देवघर पाहून आकांक्षाचं मन प्रसन्न झालं. तिथून त्या दोघी आजीच्या खोलीत आल्या. आजी पुस्तक वाचत बसल्या होत्या. त्यांनी आकांक्षाला आणि तनूला आत बोलवलं. त्या दोघी बराच वेळ आजीसोबत गप्पा मारत बसल्या. त्यानंतर त्या दोघी बाहेर आल्यात. बाहेर भला मोठा प्रशस्त हिरव्यागार गवताचा लॉन होता. त्या दोघी पाण्याच्या फाउंटन जवळ आल्या. बराच वेळ त्या तिथे गप्पा मारत बसल्यात. आकांक्षा, तुझं लग्न असं अचानक माझ्या दादासोबत झालं. तू तर माझ्या दादाला पाहिलं पण नव्हतंस, तरीही तू कशी ग लग्नाला तयार झालीस? मला तर तुझं आश्चर्यच वाटतं बाई. एखाद्या मूवीमध्ये दाखवतात त्याप्रमाणे तुझं आणि दादूचं लग्न लागलं. काल काका सांगत होते ते ऐकायला मला तर खूप भारी वाटत होतं. पण तुझी पण होणाऱ्या नवऱ्याच्या बाबतीत काही स्वप्न असतील ना? म्हणजे बघ ना, प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराचं छानसं चित्र असतंच. आपण त्याला घेऊन अनेक स्वप्न पाहतो. तसा तर माझा विहानदादा हँडसम आहे, तरीही तुझ्या अपेक्षांच्या चौकटीत बसतो का ग तो? तनू आकांक्षाकडे पाहून तिला प्रश्नार्थक नजरेने तिला विचारत म्हणाली. तनू, खरं सांगू का, बाबांच्या चेहऱ्यावरची
अगं ती कथा आम्हाला पाहावली नाही. ते खूप मोठ्या संकटात सापडलेले आहेत हे मला समजलं आणि त्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान राखून मी त्यांना या लग्नासाठी हो म्हणाले. पण ती बोलता बोलता मध्येच थांबली. पण काय? तनू एक विचारू का? आकांक्षा. तनू पुन्हा आकांक्षाला प्रश्नार्थक नजरेने म्हणाली. अगं बोल ना, अशी का विचारतेस? आकांक्षा, तुला विहान दादा आवडतो का? म्हणजे खरं तर तुला अजून या गोष्टीवर विचार करायला वेळ पण मिळाला नसेल, तरीही सांग ना. तनू, तुझं त्याच्याविषयीचं मत. तनू म्हणाली. तनू सॉरी, पण मला ना तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आता लगेच असं देता नाही येणार, कारण तो विचार अजून माझ्या मनात पण आला नाही. आकांक्षा त्यानंतर बराच वेळ त्या दोघींमध्ये गप्पा मारत होत्या. आकांक्षा तर बंगला पाहून खूप खुश झाली होती. थोड्या वेळाने दोघी पण आत आल्या. तोवर जेवण तयार झालं होतं. सर्वांनी मिळून जेवण केलं. दुपारच्या जेवणाला आजी पण बाहेर जेवायला येत असतात. जेवण झाल्यावर थोडा वेळ गप्पा झाल्या. दादासाहेब आजींकडे पाहत म्हणाले, आई, येतेस का ग गावी आमच्यासोबत? कधी निघताय? आजी दादासाहेबांकडे पाहत विचारत होत्या. अगं आई, आत्ता निघालोय. बास झालं ना आता. गावाकडे पण बरीच कामं खोळंबली आहेत. बरं, ठीक आहे, तुम्ही जा, पण मला आता जास्त दगदग होत नाही रे, आजी तोंड बारीक करत म्हणाल्या. बरं, नको येऊस, पण तब्येतीची काळजी घे, दादासाहेब आजींकडे पाहत म्हणाले. हो रे बाबा, तुम्ही पण काळजी घ्या, आजी सुषमा आणि दादासाहेबांकडे पाहून म्हणाल्या. त्यानंतर सुषमाने आजीला नमस्कार केला. आजीने सुखी राहा म्हणून आशीर्वाद दिला. सर्वांचा निरोप घेऊन सुषमा काकू आणि दादासाहेब गावी जायला निघाले. तनूने आईबाबांना नमस्कार केला. तिच्या पाठीवरून हात फिरवत दादासाहेब तिला म्हणाले, बाळा, अभ्यास कर आणि काळजी घे. आता तुला तर अजून एक घरातच मैत्रीण मिळाली आहे. दोघी पण छान अभ्यास करा. तनू पण मान डोलवत हो म्हणाली. आकांक्षाने पुढे होऊन दोघांना आपण नमस्कार केला. दादासाहेब आकांक्षाला आशीर्वाद देत म्हणाले, सुखी राहा आणि काळजी घे. दोघे पण गावदेवीच्या दर्शनाला गावी या. काय रे विहान, तिला घेऊन लवकर गावी ये, दादासाहेब विहानला बजावत म्हणाले. विहान पण मान डोलवत हो म्हणाला. राज, अभ्यास कर आणि काळजी घे, दादासाहेब राजकडे पाहत त्याला म्हणाले. दादा, मी पण येणार आहे गावी, आत्या दादासाहेबांकडे पाहत म्हणाली. येणार आहेस तर मग आताच चल, दादासाहेब त्यांची मस्करी करत म्हणाले. नाही, विहान आकांक्षासोबत येते. आत्या, आत्ता आली असतीस तर तुझी मला कामात मदत झाली असती. नंतर तरी येणारच आहेस ना, मग आजच चल ना आमच्यासोबत, सुषमा आत्याकडे पाहून म्हणाल्या. आत्ता नको ग वहिनी, मी यांच्यासोबतच येते. बरं, चला आता येतो राम म्हणाले. राम आम्ही, म्हणून दादासाहेबांनी सर्वांचा निरोप घेतला आणि ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट केली. सर्वांनी हात वर करून त्यांचा निरोप दिला. सर्वजण घरात आले. घर खूपच मोकळं मोकळं वाटतंय. 1 महिना सर्वांसोबत एकत्र कसा वेळ गेला ते कळून पण नाही आलं. सुधा सोफ्यावर बसत म्हणाल्या, बरं, तुम्ही करा आराम, मी जरा ऑफिसला जाऊन येतो. रामराव सुधाकडे पाहून म्हणाले. हो, जा तुम्ही. सुधा, थांबा बाबा, मी पण येतो ऑफिसला, विहान बाबांकडे पाहत म्हणाला. अरे, तुला काय वेळबिळ लागलंय का? कालच तुझं लग्न झालं आणि आज लगेच ऑफिसला निघालास काय? तू आता 15 दिवस तरी ऑफिसला जायचं नाही, सुधा विहानला बजावून सांगत म्हणाल्या. काय 15 दिवस? आई, अगं घरी बसून वेळ जात नाही ग, बोर होतं.
तो तोंड बारीक करत म्हणाला, विहान, तुझी आई बरोबर बोलते. तू 15 दिवस ऑफिसला नाही यायचं. चला निघतो मी, म्हणून रामराव ऑफिसला जायला निघाले. विहान तोंड बारीक करत त्याच्या रूममध्ये गेला. इकडे आकांक्षा आणि तनू पण तनूच्या रूममध्ये गेल्या. त्यांचं कॉलेज आणि अभ्यासाविषयी बोलणं सुरू होतं. सुधा पण आपल्या खोलीत आराम करायला गेल्या. सर्व पाहुणे मंडळी गेल्यामुळे घर मोकळं मोकळं वाटत होतं. सुधाचं तर सुषमा आणि दादासाहेब गेल्यापासून कशातच मन लागत नव्हतं. त्यांनी आपल्या मैत्रिणीला फोन लावला आणि थोडा वेळ मैत्रिणींबरोबर फोनवर बोलत टाईमपास करत बसल्या. सुधा फावल्या वेळात सोशल वर्क करत होत्या. त्यातून त्यांना आनंद मिळत असे. आता उद्यापासून आपलं काम सुरू करायचं असा विचार त्यांच्या मनात सुरू होता. पण नको, आकांक्षा आणि विहान गावावरून येईपर्यंत जरा ते काम बाजूलाच राहू द्यावं असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. आणि हो, मला आकांक्षाशी पण जरा बोलायचं आहे. त्या आपल्या मनात कसला तरी विचार करत बेडवर पडल्या विचार करत होत्या. विहान आणि आकांक्षाच्या या प्रवासाची पुढची स्टोरी बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.